शब्दांमध्ये ई ए आलेला आहे ते शब्द आपण शिकणार बघा। ई ए ज्या शब्दांमध्ये आलेलं असतं त्या शब्दांसाठी आपण आधी ई चं नाव लिहायचं, ई चं नाव लिहायचं आणि ए ला विसरून जायचं, म्हणजे पहिल्या स्वराचं नाव लिहायचं आणि दुसरा स्वर विसरून जायचं। आता तुम्हाला माहितीये ई चं नाव काय आहे? ई हे त्याचं नाव आहे। मग त्याच्या आधीचा जो अक्षर आहे की नाही त्याला ई जोडायचं। मग बघा ब ला जर आपण ई जोडलं तर काय होतं? बी। व्हेरी गुड। मग आता आपल्याला हे शब्द इथे तयार करायचे आहेत बघा। आता इथे ब ला आपण ई जोडायचं म्हणजे काय? वेलांटी द्यायची म्हणजे बी आणि ए ला विसरून जायचं आणि के चं साऊंड क। काय शब्द झाला? बी। काय झाला? बी। आता इथे दुसरा शब्द त्याच पद्धतीने आहे, सांगा। बी चं ई साठी वेलांटी आणि ए ला विसरून जायचं आणि सीएच म्हणजे काय शब्द झाला? बीच। बीच म्हणजे समुद्र किनारा। त्याच्यानंतर आता बघा इथे वॉवेलने सुरुवात झालेली आहे, ई ने सुरुवात झालेली आहे की नाही? मग आता आपल्याला दुसऱ्या एखाद्या अक्षर इथे आहे का द्यायला वेलांटी द्यायला? नाही। मग ई ने सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ई चं आपण नाव लिहून टाकणार आहे। ई चं नाव ई आणि ए ला विसरून जायचं आणि टी चं टीच म्हणजे जेवण। पुढचा शब्द कोण लिहून दाखवतं? मी। चला आता ए ला विसरून जायचं आणि स पूर्ण काढायचं का अर्ध? हा। आणि टी चं काय शब्द झाला? फीस्ट। काय झाला? फीस्ट म्हणजे मेजवानी। होला वेलांटी। हा। ए चं काय करायचं रे? विसरून जायचं। हीट। हीट म्हणजे उष्णता। चला नेक्स्ट कोण लिहितं? चला ए साठी काय करायचं? हा। आणि एफ चं काय शब्द झाला? लीफ। लीफ म्हणजे पान, झाडाचं पान। चला हा याचं करणार हा रीडचं तू काय शब्द झाला? मीठ म्हणजे हा। चल इथे वाचणे किती नाही चला नेक्स्ट टी म्हणजे चहा। चला उपचार। उपचार डॉक्टर आपल्याकडे उपचार करतात ना। संग्राम चल काय करावं लागलं? स पूर्ण लिहायचं का आता? हा स्टीम आणि एम चं म। स्टीम। स्टीम म्हणजे वाफ। चला आणि टी चं वीट। वीट म्हणजे काय रे? सीएच चं काय शब्द झाला? टीच म्हणजे शिकवणे। तर कळालं तुम्हाला? खूप सोपं आहे। पहिल्या स्वराचं नाव लिहायचं आणि दुसऱ्या स्वराला विसरून जायचं।
कळाला की शब्द? हो. आणखी आपण शब्द घेऊया.